तर हा आपला अस्तरचा कपडा आहे आणि हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे. तर कस्टमरने स्वतःच अस्तर दिलेलं आहे, ते पॉलिस्टरचं आहे वाटतं, पण आता जसं दिलं आहे तसं आपण त्याची स्टिचिंग करणार. तर हे आहे मापाचं ब्लाऊज. यावरून प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवायचं आहे. तर हे पण मीच शिवलेलं आहे ब्लाऊज. तर याची आपण आता एकदा मापे घेऊ आणि मापे लक्षात ठेवायची. तर जे हुकचं ब्लाऊज आहे ते हुकच्या बरोबर तिथं ठेवायचं आणि आपल्याला त्याचं माप मोजायचं बरोबर. किती आहे? 9.5 इंच, म्हणजे 8.5-9 इंच जवळ, म्हणजे 36 साईजचं ब्लाऊज आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की मला उंची जास्त हवी. तर आपण ब्लाऊजची उंची बघणार आहोत, 13.5 इंच आहे. तर यापेक्षाही जास्त उंची हवी आहे त्यांना. तर आपण उंची आणि गडी घेतली. तर एकदा काय करायचं आपल्याला, हा जो भाग आहे का हा खालीवर असतो तो एकदा आपण स्ट्रेट करून घेऊ. हा आपण स्ट्रेट करून घेतला. आता या ठिकाणी आपल्याला टाकायची उंची. तर उंची कशी टाकणार? त्यांची 13.5 उंची आहे, आपल्याला त्यामध्ये त्याची उंची वाढवायची, म्हणजे आपण 14.5 करणार. मग 14.5 जी उंची आहे त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे किती होती आपली ही? 15.5 होती या ठिकाणी. हा झाला बॅक साईडचा पार्ट. आणि मग फ्रंट साईडचा पार्ट या ठिकाणी आपला बसतोय का? तर ही 14च भरते आपण. त्यामुळे काय करणार, घडी चेंज करणार, अशी जर बसत नसेल तर. या ठिकाणी आपण घडी चेंज केली. जसं ब्लाऊज बसेल तसं ॲडजस्ट करायचं असतं. आता या ठिकाणी आपण डायरेक्ट 15.5 लावून घेणार, कारण हा भाग सरळ आहे आपला. तर या ठिकाणी बघा 15.5 इंच येतं. मग आता हे 15.5 इंच आला, तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर टाकायचे. तर आपल्याला पाठीमागचा गळा बघायचा, गळा किती हवा आहे त्यांना. ब्लाऊज आपल्या जवळच ठेवायचं मापाला. 9.5 इंचाचा गळा आहे. आता उंची वाढल्यामुळे आपण त्याचा गळा पण वाढवणार, तर 10.5 इंचाचा गळा करू आपण. आणि गळा 10.5 इंचाचा असल्यामुळे आपण शोल्डर या ठिकाणी फक्त 5.5 इंचाचं टाकू. आणि तयार शोल्डर आपण 3 इंचाचं ठेवू, म्हणजे जे ते शिवून 2.5 इंच होईल. आणि या ठिकाणी आपण अशी लाईन आखून घेऊ. आता हे आपण बॅक साईडचं ड्रॉ करतो, लक्षात ठेवा. आणि आता याचा आपण आर्महोल टाकू. तर आर्महोल आपण 6 इंच टाकू, कारण 36 साईजचं आहे. 5.5 टाकलं तरी चालतं, पण थोडंसं ताणल्यासारखं बसतं. आता या ठिकाणी आपण 5.5 इंच टाकलेले बरोबर या ठिकाणी पण 5.5 इंचच मोजून घ्यायचं, म्हणजे त्यामुळं काय होतं, मग आपलं माप एकसारखं येतं. आता ही लाईन आपण आखून घेतली. यामध्ये काय करायचं, आता आपल्याला 9 इंच जी आपली छाती आहे 36 साईजचं आहे, 9 इंच या ठिकाणी टाकलं आपण. आणि समोर आपल्याला शिलाई मार्जिन किती हवं आहे, तर मी 2 इंच ठेवलं. आणि आता त्यानंतर आपल्याला कंबर मोजायची. तर या ठिकाणी बघा मी असा सेप दिलेला आहे, कारण का, हुक पट्टीसाठी. आपण ज्यावेळेस हे हुक्स बसवतो त्यावेळेस काय होतं, मग हा भाग वरती जातो, म्हणून आपण डायरेक्ट आता अशी कंबर मोजून घेणार. तर ही कंबर किती, जवळजवळ 14 आहे, म्हणजे ही डबल 14 आहे. तर मग आपली त्याचा दुसरा भाग किती येईल, 7 इंच. या ठिकाणी 7 इंच कंबर. त्यानंतर 1 इंच टक्ससाठी आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. या ठिकाणी हे आपलं माप असं येईल. आता याचा आपण एक चौकोन आखून घेऊ या ठिकाणी. आणि हा पण एक चौकोन तयार करून घेऊ. आता हा झाला आपला बॅक साईडचा भाग. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला जर परफेक्ट मोजूनच घ्यायचं असेल तर या ठिकाणी 1 इंच लावायचं, कारण पाठीमागचा गळा जर मोठा असेल तर आर्महोल हा 1 इंचावरच सेप घ्यायचा हा. आणि हा सेप खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते, सेप महत्त्वाचे आहे. जितका तुम्ही छान सेप द्याल तितका ब्लाऊज छान बसेल आकार. आणि हा थोडासा खाली गेला तरी जाऊ द्यायचा या ठिकाणी. आणि आता आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे, तर पाठीमागचा गळा आपण 10.5 इंचाचा घेऊ, कारण आपण उंची वाढवली आहे. आणि या ठिकाणी थोडासा रुंद करू गळा, तर आपण 2.25 इंच टाकू या ठिकाणी. आणि हा पण एक बॉक्स तयार करून घेऊ. शक्यतो कॉटनचं अस्तरच वापरायचं, पण आता एक कस्टमरने दिलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे, नेमकं तोच ब्लाऊज होता. आणि याला आपण आता राऊंड शेप देऊन घेऊ. कॉटनचं अस्तर असलं का कपडा सरकत नाही. आता आपण एकदा परत माप चेक करून घेणार. या ठिकाणी 9 इंचाची आपली छाती आहे का, या ठिकाणी 9 इंचाची छाती, 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण कन्फ्यूज झालो होतो. या ठिकाणी आपलं शिलाई मार्जिन येतं.
कधी पण मग काय करायचं, आपण ब्लाऊज चेक करून घ्यायचं एकदा कटिंग झाली का, कारण कसं असतं आपण घाई गडबडीमध्ये कट करायला जातो. आता हा पार्ट आपण कट करून घ्यायचा. हा बॅक साईडचा झाला आपला, आणि यावरूनच मी तुम्हाला फ्रंट साईडचा शिकवते. आता या ठिकाणी बघा, हा आपण फ्रंट भागासाठी घेतला आणि हा बॅक साईड ही कट केलेली आहे. आता ही आपण एकदम व्यवस्थित ठेवून घेऊ. एकदा आहे असे शेप घ्यायचे. डायरेक्ट कापडावर प्रिन्स कटची कटिंग करायची, म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा आता आहे असंच आपण एकदा ड्रॉ करून घेऊ. आता ही आपण ड्रॉइंग करून घेतली फ्रंट भागासाठी. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला सगळ्यांची मिस्टेक इथंच होती. कोंबड्यांच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका. या ठिकाणी आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार. इथं या फ्रंट भागामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार. तुमच्याकडे जेवढा कपडा असेल तेवढं घ्या. 1 इंच घेतलं तरी पण चालतं, पण 1.5 इंचानी मग परफेक्ट बसतं. आपल्याला कट शट करता येते. कपडा आपल्याकडे मार्जिन जास्त पाहिजे. आता इथपर्यंत आपलं कोणतं झालेलं आहे, परफेक्ट पार्ट याचं चेस्टचं फिटिंग झालेलं आहे. यामध्ये आपल्याला टक्स द्यायचं आहे 2.5 इंचाचा. फक्त या ठिकाणी आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे इथपर्यंत, आणि या ठिकाणी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे हा 1 इंच या ठिकाणी घ्यायचा. जो आपला फ्रंटचा आर्महोल आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं, आणि पाठीचा जो भाग आहे आपण जो आहे तसाच ड्रॉइंग केला त्यामध्ये 2.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. फक्त एवढाच फरक करायचा, आणि खाली 1.5 इंच घ्यायचं. आणि या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, हा जो पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला 3 इंचचं शोल्डर घ्यायचं आहे. आता समोरचा फ्रंटचा गळा किती आहे आपण मोजून घेऊ. तुम्ही डायरेक्ट पॅटर्न घेऊन केलं तरी पण चालेल, पण हा व्हिडिओ तुम्हाला जर एकदा समजला नाही तर डबल बघा. तर हा आपण 6चा गळा घेऊ फ्रंटचा. या ठिकाणी 6चा गळा घेतला, आणि या ठिकाणी आपण घेतलं 2.5 इंच लावलं. आता हा पण एक बॉक्स तयार करून घ्यायचा. या ठिकाणी आता हा याला राऊंड शेप देऊन घ्यायचा, म्हणजे तुम्हाला जो शेप द्यायचा तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकताय. तर मी राऊंड देते, कारण समोर चौकाचं आणि डेली यूजचं ब्लाऊज आहे. हे जर फॅन्सी असेल तर आपण याला पानगळा वगैरे देऊन पाठीमाग चौकाचं ब्लाऊज शिवू शकतोय. तर हा झाला राऊंड शेप. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आपल्याला बस्ट पॉईंट द्यायचा. तर आपला छातीचा 10वा भाग त्यामध्ये 1 इंच करायचं, म्हणजे आपला छातीचा जो भाग आहे, तर आपली छाती किती, चौथा भाग किती येतो 9 इंच. 9 इंचमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच एक्स्ट्रा, असं किती मग आपलं 9, 10, 10.5. 10.5वर या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायची. ही कोणती झाली आपली बस्ट पॉईंट. त्याने काय होतं, मग आपला हा कप एकदम व्यवस्थित बसतो. आणि या ठिकाणी 4.25 इंचावर आपण दोन्ही टक्समधलं मार्जिन घ्यायचं. आता या ठिकाणी आपण 4.25वर घेतलं, या ठिकाणी आपण 3.5वरच घेणार, आणि या ठिकाणी आपण आता 2.5 इंचाचा टक्स लावायचा या ठिकाणी. आता एवढे शेप तुमच्या लक्षात आले असतील, आणि व्हिडिओ एकदम दम्मानी पहा. या ठिकाणी हा टक्स येईल आपला. आणि आता हा टक्स कसा घ्यायचा, आपल्याला या ठिकाणी सरळ घ्यायचं 1.25 इंच, आणि त्यानंतर हा शेप असा द्यायचा बरोबर फिरून या ठिकाणी. आता आपल्याला या ठिकाणी आपण हा एक्स्ट्रा पार्ट घेतलेला आहे तो व्यवस्थित कसा करायचा. आता या ठिकाणी काय करायचं, आपला हा जो पॉईंट आहे हा मोजून घ्यायचा. आपला किती येतो, 6.5 येतो बरोबर. हा पण तितकाच यायला पाहिजे आपला पॉईंट. मग हा किती येतो आपला, इथपर्यंत येतो, कारण हा स्ट्रेट लाईन आहे आणि ही थोडासा कर्व आकार आहे. मग हा व्यवस्थित कसा बसवायचा. आता हा जो पार्ट जेवढा आहे का त्याच्या डबल या ठिकाणी गेला पाहिजे आपला. मग आपण ही लाईन क्रॉसमध्ये नेणार. ही लाईन अशी का क्रॉसमध्ये नेणार या ठिकाणी, आणि हुकायची जी पट्टी आहे त्यावर पण थोडंसं क्रॉसमध्ये ही टिप जाऊ द्यायची. 1 इंच, अर्धा इंच उंचीनुसार घ्यायचं ते. आता हे ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता आपण आता आर्महोलचा शेप द्यायचा आहे आपल्याला. आर्महोलचा शेप जो आहे तो एकदा आपण ॲज इट इज ड्रॉ करून घेऊ, म्हणजे जसा आहे तसाच. आता या ठिकाणी आपला जो हा कोन आहे या ठिकाणाहून 1 इंच
म्हणजे आपल्याला हा शेप असा 1 इंचावर आणून मिळवायचा आहे ह्या पॉईंटला, बरोबर ह्या पॉईंटला आणून मिळवायचा। त्यानंतर आपण या ठिकाणी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले, आपल्याला इथल्या चुन्या घालवायच्या आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी 1 इंच घेणार। नाहीतर हा पॉईंट मध्ये ठेवून दोन्ही बाजूने अर्धा इंच घेतलं तरी चालतं, पण आपल्या हिशोबाने जसं ब्लाऊज वाटतंय का आपल्याला। आता ही शिवून तुमची प्रॅक्टिस होणार। आता ठीक आहे, इथपर्यंत झालं। हा डॉट जो आहे हा मायनस होणार आपला, मग हा मायनस झाला का आपल्याला या ठिकाणी खाली हा जो शेप आहे हा थोडासा खाली आणून लावावा लागणार। या ठिकाणी असा शेप येतो तो, आणि मग हा कपडा सरळ करून घ्यायचा आणि आता याची आपण कटिंग करून घेणार। हा बरोबर असा घ्यायचा, हा बरोबर सेम टू सेम सरळ घ्यायचा। आता आपण ही एकदा वरतून घ्यायचा, एकदा हा कट करून, आणि हा जेवढा आपण घेतलेला आहे तेवढंच घ्यायचं। सोपी कटिंग, कारण जर परफेक्ट शिकायचं असेल तर मग थोडीशी मेहनत घ्यावीच लागणार आहे, तुम्हाला शिकावंच लागणार आहे। आणि तुम्हाला जर ही कटिंगच्या नादी नसेल लागायचं तर मग आपले पॅटर्न आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता। आता हा आपण समोरच्या गळ्याचा शेप कट करून घेऊ, आणि नंतर आपल्याला शिवताना पण गळ्याला शेप द्यायचा असतो मोजून, आपला गळा परफेक्ट इतका आलाय का, कमी जास्त जर झाला तर आपल्याला गळा त्या ठिकाणी। आता हा शेप आपण आतमधून घेतोय फ्रंट साईडचा। आता हा टक्स कट करून घेऊ आपण। या ठिकाणी आता हा जर कॉटनचा कपडा असला तर आपण फिरवता आला असता, पण हा कपडा थोडासा सटसट आहे। हा झाला फ्रंटचा भाग, तर यामध्ये या ठिकाणी टक्स येणार आहे, त्यामुळे मग हा जो प्रिन्स कटचा शेप आहे हा खूप छान बसतो। आणि आता हा एक्स्ट्राचा पार्ट आपण जो वाढवलाय तो कट करून घेणार। आता या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचा हा पार्ट, या ठिकाणी ठेवला का आपण हा बरोबर चेक करून घ्यायचा, एकदम परफेक्ट आला। थोडं जर एक्स्ट्रा झालं तर आपण ते कट छट करून टाकू शकतोय। तर या पद्धतीने बघा आता आपली कटिंग पूर्ण झाली आहे। हा झाला आपला बॅक साईडचा पार्ट, बरोबर ठेवून घ्यायचा असा। आणि ही आता कटोरी आपण चेक करणार साईडची, हे दोन्ही पण पार्ट सेम झाले पाहिजेत। आता हे दोन्ही पार्ट जर सेम नाही झाले तर शिवायच्या वेळेस आपण हे कट करून घ्यायचे। आणि हा झाला फ्रंटचा पार्ट, तर हा फ्रंटचा पार्ट तुम्हाला वाटत असेल मोठा, पण हा टक्स बसला की हा एकदम छान बसतो। आणि आता राहिलेल्या कपड्यामध्ये अगदी 3 इंचाची स्लीव्ज आहे, तर ती यामध्ये आरामशीर कट होऊन जाते। 36 साईज प्रिन्स कटची कटिंग दाखवली आहे, तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर कटिंग अवघड वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड पॅटर्न पण मागवू शकताय। धन्यवाद।